20 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची राहुरी शहरातील तालमीत भर दिवसा विटंबना झाली आणि त्यानंतर राहुरी शहरात उद्रेक झाला। मात्र या घटनेला 20 दिवस उलटले तरी अद्याप मुख्य आरोपी मोकाटत असून पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात अपयश आलं आणि याचमुळे आता माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हेच आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। गेल्या 20 दिवसांपासून विविध पद्धतीने मागण्या करून पोलीस प्रशासनाची भेट घेऊनही जर आरोपी सापडत नसेल तर आम्ही आता शांततेच्या मार्गाने आता आत्मक्लेश करतोय आणि त्यानंतर भविष्यात उद्रेक होईल असाच इशारा देण्यात येतो। त्यामुळे या आंदोलनाला जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे आणि या उपोषणाला आज आंबेडकर जयंतीच्या दिनीच सुरुवात झाली आहे। त्यामुळे आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उपोषण करण्याची आज वेळ आली, काय भावना आहेत? आज या राहुरी शहरामध्ये जवळपास 20 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची ही दिवसा ढवळ्या भर दुपारी त्यांना काळं फासलं जातं। ही नगर परिषदेच्या मालकीच्या तालमीमध्ये ही घटना होते आणि 20 दिवस उलटून गेलेले आहेत, एकाही आरोपीला अटक नाही, कुणाचं संशयित म्हणून देखील नाव नाही। हे छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असं होतं की त्यांच्या म्हणजे कुणाला शासनाला याचं काही गांभीर्य राहिलेलं नाही। काय ही मोठी खेदाची दुर्दैवाची बाब आहे की आज ज्या शिवछत्रपतींमुळे आपण सगळे इथं आहोत त्यांच्या मूर्तीची अशा प्रकारे अघोरी विटंबना होते, मोठा उद्रेक होतो, 2 दिवस गाव बंद राहतं आणि शासनाला याचं बिलकुलही गांभीर्य पडलेलं नाहीये। हे मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आज आम्ही सातत्याने पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदनं दिली, विनंत्या केल्या, परंतु काहीही अजून होत नाही। म्हणून नाईलाजास्तव आम्ही या ठिकाणी आता उपोषण करायला बसलेलो आहोत। सत्ताधारी विद्यमान आमदारांनी घटना घडली त्याच दिवशी आश्वासन दिलं होतं फडणवीसांशी बोलून की पुढच्या 2 तासात आरोपींना अटक होईल आणि सगळं काय होईल। कसं पाहता, केवळ राजकारण केलं जातं? मला याच्यामध्ये राजकारण खरं आणायचं नाहीये, परंतु आज ते भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। देवेंद्रजी फडणवीसांबरोबर फोनवरती ते बोलतात, परंतु गेल्या 20 दिवसामध्ये त्यांची एकही प्रतिक्रिया या बाबतीत आलेली नाही। मला आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो, मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये। सर्व शिवप्रेमींच्या वतीनं हे आंदोलन आहे, पण मात्र हे दुर्दैव आहे की सत्ताधारी पक्षाला, सत्ता शासनाला याचं कुठलंही गांभीर्य नाही। इथल्या आमदारांनी त्यावेळेस दिवशी आले, फक्त सोशल मीडियावरती त्यांचे रील व्हायरल केले, त्यानंतर मात्र 20 दिवसामध्ये एकही कधी याच्यावरती त्यांचा आम्ही कधी आवाज ऐकला नाही किंवा मुंबईला गेलेत काही निवेदन दिलं असंही कधी ऐकलेलं नाही। आणि म्हणून शिवाजी महाराजांविषयीचं बेगडी प्रेम फक्त सोशल मीडियावरती रील काढण्यापुरतं त्याचे प्रेम आहे, हिंदुत्वाचं असेल, शिवाजी महाराजांचं असेल, हे उघड तर होतच आहे, पण आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य नाही। त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही। आम्ही मात्र शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर, शिवाजी महाराजांप्रती असलेली आमची श्रद्धा, त्यांच्या विचारांप्रती असलेली आमची निष्ठा, या भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आपल्या बरोबर आहे, तुम्ही आज पाठिंबा दिलाय, काय तुमची भूमिका आहे? गेले 20-21 दिवसापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याचा मोठा उद्रेक राहुरी तालुक्यात झाला, रस्ते बंद झाले, शहर बंद ठेवलं आणि आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलं की येत्या 2 दिवसात आम्ही आरोपींचा तपास लावून त्यांच्यावर कारवाई करू म्हणून। पण आज 20 दिवस होऊन सुद्धा आरोपी सापडाना, कुठं त्याच्यावर कोणते लोकप्रतिनिधी असतील ते सुद्धा काही प्रतिक्रिया द्यायना। ते 1 दिवस आले परत पहिल्या दिवशी, परत त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला ढोकून सुद्धा बघितलं नाही। त्यांचा वास्तविक पाहता त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्यांनी या शोध मोहिमेला गती द्यायला पाहिजे, ते तसं होताना काही दिसत नाही। म्हणून आज प्राजक्तदादा तनपुरे हे इथं उपोषणाला बसलेत। त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, पण आम्ही नुसता पाठिंबा देऊन थांबणार नाही, कारण की येत्या 2 दिवसात जर लवकरात लवकर तपास लागला नाही तर याचा मोठा उद्रेक राहुरी तालुक्यात आणि महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही। याच आंदोलनाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाठिंबा दिला। जिल्हाध्यक्ष आपल्या बरोबर आहेत। हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन आज सत्तेत आलेले लोक अशा घटनांकडे विसर पडलाय? 100% विसर पडल्यासारखं आहे, कारण 20 दिवसापूर्वी एवढी मोठी घटना या शहरात घडली आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं
छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना या ठिकाणी केली. ज्या वेळेला विटंबना झाली त्यावेळेला अख्खं शहर तालुका बंद करून लोक रस्त्यावर उतरले. इतकं गांभीर्याने हे वातावरण गंभीर या तालुक्यात झालं. परंतु आज 20 दिवसानंतर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे मित्र महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे यांना या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आली आणि हे उपोषण सत्ताधारी लोकांनी ही वेळ आणली. खऱ्या अर्थाने 2 दिवसात आरोपी सापडायला पाहिजे होते. आज 20-22 दिवस उलटून सुद्धा आरोपी सापडत नाही. याचा अर्थ काय? जे कुणी असतील ते कुठल्याही समाजाचे असू द्यात, परंतु महाराजांची विटंबना ज्यांनी केली त्यांना अटक झालीच पाहिजे. आणि जर अटक झाली नाही तर आज दादा या ठिकाणी उपोषणाला बसले. मी शिवसेनेच्या वतीने इथं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. नुसता पाठिंबा नाही तर 2 दिवसानंतर हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याची दखल लोकप्रतिनिधींनी व या तालुक्यातल्या पोलिसांनी SP साहेबांनी घेतली पाहिजे. आणि निश्चितच जर पाहिलं तर 20 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपींना अटक होत नाही. त्यामुळे आज चक्क माजी राज्यमंत्र्यांनाच उपोषणावर बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी सरकारला जाग येईल का आणि या आरोपीला अटक होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नितीन ओझा, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.